नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर जितेंद्र गांधी. आज आपल्यासमोर जागतिक मानसिक आरोग्य दिवस 10 ऑक्टोंबर म्हणून आपण जागतिक स्तरावर मानसिक आरोग्य दिवस साजरा करीत आहोत. आणि त्याच अनुषंगाने आजचा जो विषय मी आपल्यासमोर ठेवणार आहे त्या विषयाचं शीर्षक आहे की आजच्या शतकातला म्हणजेच 21व्या शतकातला माणसाचा सर्वात मोठा आजार कुठला आहे. आजच्या घटकेला जर असं विचारलं की सर्वात मोठा आजार कुठला आहे तर लोक कदाचित कॅन्सर किंवा हार्ट अटॅक, मधुमेह किंवा ब्लड प्रेशर्स अशा वेगवेगळ्या आजारांची नावे कदाचित सांगतील. परंतु आजच्या घटकेला सर्वात मोठा आजार मानवी समुदायाचा जर कुठला असेल तर तो आहे सतत चिंता करत राहणं. आज जवळपास संपूर्ण मानवी समुदायाला चिंता नावाच्या आजाराने चारी बाजूने घेरलेलं आहे. अशा पद्धतीची सिच्युएशन झालेली आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत माणसं खूप चिंतातूर बनत चाललेली आहे किंवा बनत आहे. या चिंतेचं विश्लेषण जेव्हा आपण करतो तेव्हा असं लक्षात येतं की ही चिंता खरं तर त्याच्या मनातली असलेली भीती, असुरक्षितता, संशय, द्वेष, मत्सर याचाच एक आरसा आहे. भीतीचं अजून थोडं डीप विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात येतं की मानवाला का बरं इतकी भीती वाटत असेल तर त्याचं मुख्य कारण असं आहे की भविष्याची अतिशय चिंता. माझ्यासोबत उद्या काय होईल, माझ्या नातेसंबंधामध्ये काय अडथळे निर्माण होतील, किंवा आता ज्या परिस्थितीमध्ये मी आहे ती परिस्थिती कधी बदलणार की नाही, मी माझ्या प्रॉब्लेम्समधून कधी बाहेर येणार की नाही, मी जे शिक्षण घेतोय त्याच्यामुळे मला नोकरी लागणार की नाही. जे लोक नोकरी करतायत त्यांना अशा पद्धतीची चिंता आहे की त्यांचं लग्न होणार की नाही. ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना असं वाटतं की नातेसंबंध टिकणार की नाहीत. ज्यांचे नातेसंबंध टिकत आहेत त्यांना असं वाटतं की मला भविष्यामध्ये कुठला तरी मोठा आजार तर होणार नाही. त्यामुळे एका परिस्थितीमधून दुसऱ्या परिस्थितीमध्ये स्थलांतर होत असताना सुद्धा चिंता मात्र काही कमी होत नाही. त्याच्यातच भर आपण ज्या वेगवेगळ्या सोशल मीडिया किंवा जे वेगवेगळे डिजिटल प्लॅटफॉर्म बघतो हे सतत आपल्या समोर वेगवेगळ्या सिच्युएशनचा, वेगवेगळ्या माहितीचा आपल्यासमोर प्रसार करीत असतात. आणि ही माहिती वाचून आपला चिंतेचा स्तर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. वाढती महागाई, वाढता भ्रष्टाचार, देशातलं प्रशासन किंवा वाढतं टेररिझम किंवा वेगवेगळ्या देशामधलं वेगवेगळ्या तणावयुक्त सिच्युएशन्स हे जेव्हा आपण सर्व ऐकतो तेव्हा अगोदरच घाबरलेलं मन अजूनच घाबरायला सुरुवात होतं. मग बऱ्याचदा असं होतं की एका निश्चित स्थळापर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा माणसं यशस्वी आनंदी जीवन जगू शकत नाहीत. उदाहरणार्थ, लहानपणापासून कष्ट करून एखादा व्यक्ती नोकरी मिळवतो किंवा एखादा व्यवसाय स्टार्ट करतो. त्याच्यामध्ये स्थिर झाल्यानंतर त्याला असं वाटतं की माझं आयुष्य आता मी सुख समाधानाने व आनंदाने जगेल. परंतु ती स्थिती कधी येतच नाहीत. एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये गेल्यानंतर परत त्याच्या समोरच्या किंवा त्याच्या पुढच्या स्थितीची सतत चिंता करत राहणं हा अतिशय मोठा आजार आपल्या सर्वांना झालेला आहे. तुम्ही कधी असं ऐकलं असेल का की सतत चिंता केल्यामुळे एखाद्या माणसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? तर तसंही कधी होणार नाहीत. तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की सतत चिंता केल्यामुळे नवीन पर्याय एखाद्या माणसासमोर उभे झालेत? तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की अतिशय चिंता केल्यामुळे सर्वोत्तम पर्याय एखाद्या माणसासमोर उभे झालेत? तर सरळ सरळ अर्थ आहे की अतिचिंता केल्यामुळे माणसाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहेत. एक उदाहरण घेऊयात आणि त्या उदाहरणावरून आपण समजून घेऊयात. जर उदाहरणार्थ एखादी दुभंगलेली किंवा एखादी आतून पोकळ झालेली भिंत असेल आणि त्याच्या बाहेर आपण कितीही रंगरंगोटी केली किंवा कितीही छान पद्धतीने रंगपेंट केला, परंतु काही दिवसांनी जर ती भिंत आतून पोखरलेली असेल, आतून निकामी झाली असेल तर ती लवकरच कोलमडून पडेल. त्याच पद्धतीने माणसं
बाहेरून छान, सुंदर, आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आतल्या आत अतिशय भीतीयुक्त, चिंतायुक्त, तणावयुक्त, संशययुक्त आयुष्य व्यक्ती जगत आहेत आणि त्यामुळे बऱ्याचदा आपण खऱ्या आनंदापासून, खऱ्या सुख शांतीपासून लांब जात आहोत. या चिंतेपासून मुक्ती मिळवण्याचं किंवा या सर्व प्रकारापासून मुक्ती मिळवण्याचं एकमेव मार्ग म्हणजे आजच्या या क्षणाला, आजच्या या दिवसाला केंद्रस्थानी ठेवून आयुष्य जगणं. माझ्यासोबत मागे काय झालंय, काय व्हायला हवं होतं, काय व्हायला नको होतं किंवा माझ्या भविष्यामध्ये काय व्हायला पाहिजे आणि काय व्हायला नाही पाहिजे, या सर्व द्वंद्वातून मुक्तता हवी असल्यास फक्त आजच्या दिवसामध्येच लक्ष केंद्रित करणं, आजच्या या क्षणाला उपलब्ध असलेली संसाधनाचा योग्य वापर करणं आणि फक्त आजच्या या क्षणामध्ये जगणं हेच फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा माणसं उद्याचा दिवस मला चांगलं येण्यासाठी आजचा दिवस पणाला लावतात आणि नंतर लक्षात येतं की आजचा दिवस पणाला लावल्यामुळे आज ते आनंदी होऊ शकले नाहीत उद्याच्या आनंदाला मिळवण्यासाठी. त्यामुळे आज तुमच्यासमोर जे नातेसंबंध आहेत, आज तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत, आज तुमची जी शारीरिक क्षमता आहे, आज जी ती मानसिक क्षमता आहे, ती टिकून ठेवण्याचा, ती वाढवण्याचा प्रयत्न करा. आजच्या गर्भातूनच उद्याचा सूर्य निघत असतो. त्यामुळे चिंतेला मात देण्यासाठी फक्त आजमध्ये जगण्याचा प्रयत्न करा. आज सर्वोत्तम पद्धतीने जगले तर उद्याचा दिवस मोठ्या प्रमाणात सर्वोत्तमच तुमच्या समोर येऊन ठाकेल. परंतु आज चिंतेमध्ये गमवणारा दिवस उद्या नवीन आणि अतिरिक्त चिंताच तयार करणार आहे. त्यामुळे आज जागतिक मानसिक आरोग्याच्या दिनाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण एक संकल्प घेऊया की आपल्या आयुष्यामध्ये अधिकाधिक कार्यक्षमता वाढवण्याकडे आपण कल देऊ, परंतु त्याच सोबत भविष्याची आणि भूतकाळाची चिंता आपल्याला कुठेतरी थांबवावी लागेल आणि ही चिंता स्वतः थांबवणे, त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणे आणि आत्ताच्या या क्षणामध्ये जगणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांना पुनश्च जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा व ही क्लिप आपल्याला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. थँक्यू सो मच वन अँड ऑल.